छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगजेबाची कबर नष्ट करा अशी मागणी शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे। छत्रपती संभाजी महाराजांचे आतोनात छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण एएसआय करत आहेत आणि ही बाब संतापजनक असल्याचं ते म्हणाले। राज्यात धार्मिक द्वेष पसरवून महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपचा डाव आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलाय। तर मंत्री शिवरायांबाबत चुकीची माहिती पसरवत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते असा दावा नितेश राणेंनी केला होता। खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या शैलीमध्ये नितेश राणेंच्या वक्तव्यावर उत्तर दिलंय। सर्व धर्म समभाव ही छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना होती। त्यांनी कधी हिंदू मुस्लिम भेद केला नाही। तसं केलं असतं तर आपण आजही गुलामगिरीत असतो असं उदयनराजे म्हणाले। आपलं काही खरं नाही, आपल्यावर विश्वास ठेवू नका असं कळबळजनक विधान जयंत पाटील यांनी केलंय। जयंत पाटलांच्या या विधानामुळे चर्चांना उधाण आलंय। शक्तीपीठ महामार्गावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवेंनी सरकारवर निशाणा साधलाय। सरकारला जनादेशी देणं घेणं नसून त्यांची कंत्राटदारांसोबत जवळीक आहे अशी टीका दानवेंनी केली आहे। शक्तीपीठ विरोधात अधिवेशनात प्रस्ताव मांडणार असल्याचं वेगळा मार्ग काढताना लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही याची काळजी आमचं सरकार घेईल असं महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय। तसंच लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यासंदर्भातला निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। वनमंत्री गणेश नाईक यांच्या मागणीनुसार 14 गावांच्या विकासाबाबत निधीची तरतूद बजेटमध्ये केली पाहिजे अशी मागणी मनसे नेते राजू पाटील यांनी केली आहे। 14 गावं कचरा टाकण्यासाठी ठाण्यात घ्यायची आहेत का असा सवालही राजू पाटील यांनी एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदे यांना विचारला। पीओपी गणेश मूर्तींच्या वादावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पीओपीमुळे प्रदूषण होत नसल्याचा दावा त्यांनी केलाय। तर पीओपीच्या गणेश मूर्ती 2 ते 3 महिन्यात त्या अगोदर बनतात आणि त्यामुळे मूर्तिकारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे असंही ते म्हणाले। दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे। वाल्मिक कराड आणि त्याची माणसं आपल्याला मारून टाकतील अशी भीती संतोष देशमुख यांनी हत्येच्या आदल्या दिवशी आपल्याकडे बोलून दाखवली होती असा जबाब अश्विनी देशमुख यांनी आरोपपत्रात दिला आहे। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे। 17 मार्चपर्यंत कोरटकरला अटक न करण्याचे आदेश कोर्टाने दिले। तसंच कोरटकरला सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभाही कोर्टाने दिली आहे। स्वारगेट शिवशाही बस बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। दत्ता गाडे याला 26 मार्चला पुन्हा हजर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत। गाडेची अधिक चौकशी करण्यासाठी त्याच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे। कोकणातील शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले करण्यात आले। त्यामुळे शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। ठाणे महापालिकेनं दुचाकी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मात्र याच दुचाकी रुग्णवाहिका व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसून येते। सुमारे 30हून अधिक अत्याधुनिक रुग्णवाहिका धूळ खात उभ्या आहेत। रुग्णांच्या सुविधेसाठी महापालिकेनं दुचाकी रुग्णवाहिका खरेदी केल्यात, मात्र त्यांचा वापर न करता त्या भंगारात ठेवण्यात आलेल्या आहेत। मुंबईच्या टिटवाळा परिसरामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेनं तोडक मोहीम राबवली आहे। यामध्ये बल्ल्याणी भागातील बेकायदा चाळी आणि चाळींच्या उभारणीसाठी बांधलेली 60 जोते उद्ध्वस्त करण्यात आले। अलिबागमध्ये महाविहार मुक्तीसाठी रॅली काढण्यात आली आहे। भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रॅलीचं आयोजन करण्यात आलं। बुद्धगया महाविहार कायदा 1949 रद्द करावा अशा अनेक मागण्या यावेळेला निवेदनाद्वारे करण्यात आल्या। अमरावतीमध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। बुद्धगया इथले बौद्ध विहार मुक्त करण्याची मागणी करण्यात आली। यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं। वाशिममध्ये महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि बौद्ध बांधव सहभागी झाले होते। पुण्याच्या दौंडमध्ये महाबोधी विहाराच्या समर्थनार्थ शांततेमध्ये मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने महिला आणि तरुणांनी सहभाग घेतला होता। महाबोधी विहार बौद्धांच्या स्वाधीन करावं या मागणीचं निवेदन दौंड तहसील कार्यालयाला देण्यात आलं।
कोपरगाव शहरात संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत आरोपींना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असं आंदोलनकर्त्यांनी म्हटलंय। सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अकोल्यात महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं। आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। मागण्या पूर्ण न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये उद्यापासून खो खो स्पर्धेचा थरार रंगणार आहे। महाराष्ट्र खो खो असोसिएशन आणि जिल्हा खो खो संघटनेच्या वतीनं खंडोबा मैदानामध्ये 16 मार्च पर्यंत स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या स्पर्धेसाठी राज्यातून 720 खेळाडू सहभागी होणार आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातोय। यावेळेला बाजारपेठांमध्ये देवतांचे सोंग घेऊन पोसंद म्हणजेच दक्षिणा मागण्याची अनोखी प्रथा आहे। ही पोसद मागताना नृत्य केलं जातं। मागील अनेक वर्षांपासून ही अनोखी परंपरा जपली जाते। भिवंडी निजापूर शहरामध्ये महापालिकेनं आयुक्त यांनी होळी सणानिमित्त नागरिकांना निर्देश दिलेत। होळी आणि धुलीवंदन पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन आयुक्तांनी केलेलं आहे। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेनं प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करण्याचं आवाहन केलं आहे। ठाण्याच्या नौपाडामध्ये विशेष होळीचं आयोजन करण्यात आलं। या विशेष होळीमध्ये दिव्यांग बांधवांसोबत होळी दहन करण्यात आली। तसंच रंगपंचमी देखील दिव्यांग बांधवांसोबत साजरी केली। होळी आणि रंगपंचमीनिमित्त कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बाजारपेठा सजलेल्या आहेत। होळीला लागणारं साहित्य, रंग, पिचकाऱ्या विक्रीसाठी बाजारात दाखल झालेल्या आहेत। बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत।